हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूनम किचन अँड आर्ट्स। तर आज आपण बघणार आहे छान इडलीचं बॅटर कसं फर्मेंटेशन करायचं। या इडलीच्या बॅटरपासून आपण विविध प्रकारच्या डिशेस बनवू शकतो। एक्झाम्पल अप्पे, इडल्या, डोसा आणि उत्तप्पा आणि एवढंच नाही तर ढोकळासुद्धा बनवू शकतो। बघा तर याच्यासाठी काय काय साहित्य लागलेलं आहे या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगितलेलं आहे। आणि एवढंच नाही तर मी टिप्स पण यामध्ये सांगितलेले आहे, जेणेकरून तुम्ही त्या फॉलो केल्या तर आपल्या इडल्या पण छान अशा स्पॉन्जी होतील। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कसं छान असं फर्मेंटेशन झालेलं आहे बॅटरचं। बघू शकता तुम्ही एकदम हलकं फुलकं स्पॉन्जी बॅटर झालेलं आहे। या स्पॉन्जी बॅटर मागे काय रिझन आहे तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे। तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, बिलकुलही त्याला स्किप करू नका। छान असं स्पॉन्जी होण्यासाठी काहीतरी त्याच्या ट्रिक्स सांगितलेल्या आहे, तुम्ही नक्की बघा त्या। तुमच्या पण छान इडल्या अशाच माझ्या इडल्यांसारख्या स्पॉन्जी होतील। चला तर मग छान व्हिडिओला सुरुवात करू आपण। बघा तर मी एकाच बाउलने सर्व मेजरमेंट घेतलेलं आहे। याच बाउलने आपण सर्व धान्य मेजर करून घेणार आहे। बघा तर तुम्ही कोणताही अवेलेबल असलेला तांदूळ तुम्ही यूज करू शकता। तुमच्याकडे जो पण अवेलेबल आहे तो तांदूळ तुम्ही यूज करू शकता। काली मूछ असो, बासमती असो, राशनचा असो, कोणताही। ओके, इथं आपण छान 3 बाउल्स असे आपण तांदूळ घेणार आहे। आणि हे जे दिसते तुम्हाला ते मी कीड न लागण्यासाठी यूज करते, लवंग आणि लसूण। बघा तर त्याच बाउलने मी इथं 1 बाउल असा सलोय उडद डाळ घेतलेली आहे। ही पण अशी आपल्याला क्लीन पाहिजे। आणि बघा नंतर हाफ बाउल असं पोहे घेतलेले आहे। ज्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत त्यामध्येच आपल्याला पोहे घालायचे आहेत। आणि त्याच बाउलने आपण हाफ बाउल असा साबुदाणा घेतलेला आहे। सर्व साहित्य घेतल्यानंतर छान त्याला आपण 2-3 पाण्यांनी असं वॉश करून घेऊया, जेणेकरून त्यामधली जी डस्ट आहे निघून जाईल। कमीत कमी आपण याला 2-3 पाण्यानं असं वॉश करून घेऊया। सर्वच धान्य आपण व्यवस्थित असं वॉश करून घ्यायचं। बघा आता डाळ पण वॉश करून घेत आहे छान 2-3 पाण्यांनी। बघा तर मी पूर्णपणे इथं वॉश करून घेतलेलं आहे। छान 2-3 पाण्याने वॉश करून घ्यायचा। वॉश झाल्यानंतर छान याला कव्हरिट करून घ्यायचं आणि 8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। सर्वच आपल्याला साहित्य हे 8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। 8 तासानंतर बघा कसं छान असं भिजलेलं आहे, पूर्ण छान असं खाली बसलेलं आहे आणि पाणी एकदम स्वच्छ वरती आलेलं आहे। तांदूळ पोहे पण भिजलेले आहेत, डाळ पण भिजून झालेली आहे। बघा एक डाळ कशी तुटते, छान अशाच प्रकारे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। यामधलं सर्वांमधलं पाणी आपण आता काढून घेऊया। बघा एका ताटामध्ये तांदूळ आणि पोहे काढून घेतले, ज्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल। डाळ आणि साबुदाण्यामधलं पण पाणी मी एक्स्ट्रा काढून घेतलेलं आहे। आता सर्वात आधी ग्राइंडरमध्ये डाळ आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे। ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे की आपल्याला थोडं थोडं पाणी घालून सर्वात आधी डाळच काढून घ्यायची आहे, बाकी काहीच नाही काढायचं। बघा अशी डाळ छान अशी फाईन पीसेसमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये। एकदम फाईन ग्राइंड करायची आहे। बघा तर छान फाईन डाळ काढल्यानंतर आपण एका भांड्यात तिला काढून घेऊ आणि छानपैकी मिक्सीच्या मदतीनं त्याला 10 मिनटं फेटून घेऊया। ही आपली सर्वात महत्त्वाची टिप्स आहे। मिक्सीच्या मदतीनं आपण डाळीला सर्वात आधी असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून यामुळे आपल्या इडल्या अशा स्पॉन्जी होतील, एकदम नरम होतील। 10 मिनटं छान याला एका डायरेक्शननी फेटून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचं पण बॅटर काढून घेऊया। बघा तर डाळ आपल्याला एकाच डायरेक्शननी छान अशी 10 मिनटं फेटून घ्यायची आहे। 10 मिनटं झाल्यानंतर बघा कशी हलकी फुलकी आपली डाळ झालेली आहे। हे एक महत्त्वाचं कारणच आहे, हे लक्षात ठेवायचं। आणि त्याच ग्राइंडरमध्ये आता आपण बाकीचे जे साहित्य आहे ते पण काढून घेऊया। असे एकदम ते पण फाईन स्मूथ आपल्याला ग्राइंड करायचे आहे। फक्त लक्षात ठेवायचे की याच्यात मोठे मोठे कण राहिले नाही पाहिजे, याची दक्षता घ्यायची आहे। सर्व काढून घेतल्यानंतर सर्व एकत्र असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता ग्राइंडरमध्ये आपण साबुदाणा घालू। हे पण आपली 2 नंबरची टिप्स आहे, याच्यामुळे पण आपल्या इडल्या अशा नरम होतात। हे पण आपल्याला नक्की फॉलो करायचं आहे। बघा असं सर्व काढून झाल्यानंतर आता मी पूर्णपणे त्याला मिक्स करत आहे।
एकाच डायरेक्शनने सर्व वस्तू अशा मिक्स करून घ्यायच्या. आणि हो, लक्षात ठेवायचं, यामध्ये अजिबातही मीठ घालायचं नाही. तुम्हाला जेव्हा तुम्ही इडली करायला घेणार तेव्हा तुम्हाला एका भांड्यात जेवढं लागेल तेवढं घ्यायचं बॅटर आणि तेवढ्यापुरतंच मीठ घालायचं. पूर्ण याच्यात मीठ घालायचं नाही. बघा, छान असं एकाच डायरेक्शनने सर्व फेटून घ्यायचं आणि त्याची थिकनेस पण अशीच ठेवायची. बघा, तर या सर्व मिश्रणला आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेणार आहे, जेणेकरून आपलं बॅटर हे फर्मेंटेशन झाल्यानंतर बाहेर नाही आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण छान फर्मेंटेशन करण्यासाठी याला 7-8 तासासाठी ठेवणार आहे. ओव्हरनाईट पण करू शकता. बघा, तर छान आता एक ओव्हरनाईट मी ठेवल्यानंतर म्हणजे 7-8 तासानंतर बघू आपण कसं फर्मेंटेशन झालेलं आहे. मी हे रात्री ठेवलेलं होतं आणि आता सकाळ झालेली आहे. बघा, सकाळी कसं फर्मेंटेशन झालेलं आहे आपल्या बॅटरचं. एकदम छान असं फुललेलं आहे. तुम्ही बघू शकता. या बॅटरपासून तुम्ही आप्पे, इडल्या, डोसा, उत्तप्पा बरेच प्रकारच्या डिशेस बनवू शकता. बघू शकता तुम्ही कसे स्पॉन्जी हलकं फुलकं आपलं बॅटर असं फुललेलं आहे. ओके, फक्त काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत, त्या नक्की फॉलो करा आणि छान तुमच्या इडल्या पण अशा स्पॉन्जी होतील. मी तुम्हाला गॅरंटीने सांगते. नक्की व्हिडिओ फॉलो करा. आणि तुम्हाला एक ट्रायलसुद्धा घेऊन दाखवलेले आहे की माझ्या इडल्या कशा झालेल्या आहे. बघा, तर छान मी इडल्या लावल्यानंतर माझ्या इडल्या कशा दिसतात. छान अशा व्हाईटी, छान स्पॉन्जी दिसत आहे. एक 10 मिनटं थंड करून घ्यायचं आणि 10 मिनटानंतर याला डिमोल्ड करून बघूया छान आपल्या इडल्या कशा जाळीदार नरम झालेल्या आहेत. तर ओके, छान याला 10 मिनटानंतर एक काढून घेऊया. बघा, छान अशा स्पॉन्जी दिसत आहेत. बघा, डिमोल्ड केल्यानंतर कशा इडल्या छान दिसत आहे. एकदम छान दिसत आहेत. बघू शकता तुम्ही. याला काढण्याची अजिबातही घाई करायची नाही. छान त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, नंतर कुठं काढायचं. बघा कशी जाळी आलेली आहे आपल्या इडल्यांना. बघा कशी प्रेस केल्यानंतर त्या स्टेजला परत येत आहे. बिलकुलही मी यामध्ये इनो आणि सोड्याचा वापर केलेला नाही. तुम्ही पण बघितलेला आहे पूर्ण व्हिडिओ. विदाऊट सोडा आणि इनोपासून बनवलेल्या इडल्या आहेत. एकदम स्पॉन्जी झालेल्या आहे. प्रेस केल्यानंतर पुन्हा त्या स्टेजवरती ती परत येत आहे. एकदम छान अशी जाळीदार इडल्या माझ्या बनून तयार झालेल्या आहे. नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर्स आणि कमेंट्स करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत